अमरावतीतल्या चांदूर बाजार तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। अनेक घरांसोबतच किराणा दुकानात पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं। सोलापूर जिल्ह्याला पावसानं झोडपलंय, त्यामुळे अक्कलकोट शहराला पाणीपुरवठा करणारं कुरनूर धरण 95% भरलंय, तर पाऊस कायम राहिल्यास धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले, तर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक देखील मंदावली। गोंदियात सकाळपासूनच अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे धान पिकांना धोका निर्माण झालाय, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। बीड शहरात मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले। सुभाष रोड, जालना रोड आणि शहरातील मुख्य रस्त्यावरती गुडघाभर पाणी साचले, तर काही ठिकाणी महावितरणचे डीपी देखील पूर्णतः पाण्यात गेलेत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय। अतिरिक्त पावसामुळे खरीप हंगामातील अनेक पिकं वाया गेली आहेत। धाराशिव जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे कळंब तालुक्याला सर्वाधिक फटका बसलाय। 3 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। अनेक ठिकाणी काढलेले आलेले सोयाबीन भिजल्यामुळे उत्पन्न घटण्याची शक्यता आहे। धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यावेळी नुकसानग्रस्त भागाची आमदार कैलास पाटील यांनी पाहणी केली। पंचनामे तातडीनं करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। लातूर जिल्ह्याला पावसानं झोडपलं। जळकोट तालुक्यातील आतनूर तिरू नदीवरती उभारण्यात आलेला पूल पुन्हा एकदा वाहून गेला, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। सांगलीतील तासगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। सुमारे 3 तास पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे ओढे नाल्यांना पूर आला। नागपूरसह परिसरात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली। या पावसाचा खरीपातील कपाशी, तूर आणि सोयाबीनच्या पिकाला फायदा होणार असल्यामुळे शेतकरी आनंदात आहेत। खडकवासला धरणातून आता विसर्ग कमी करण्यात आलाय। 11,000वरून थेट 4,000 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे। गरज पडल्यास विसर्ग कमी किंवा जास्त केला जाईल असं आणि त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। शहापुरात परतीच्या पावसानं थैमान घातलं। मुसळधार पावसानं अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं। पाणी बाहेर काढण्यासाठी अनेकांना भिंतीला भगदाड पाडावं लागलं। मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणाच्या 18 दरवाजातून पाण्याचा विसर्ग केला जातोय। मावळ तालुक्यातील सांगवडे भागात भात पीक जोमात आलंय। चांगला पाऊस आणि भात पिकासाठी पोषक वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पितृपक्ष सुरू होताच भाजीपाला महागलाय। सध्या घाऊक बाजारात सर्वच भाज्या 90 ते 100 रुपये प्रति किलोवरती पोहोचल्यात। नागपुरात यंदा होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या बजेटमध्ये कपात करण्यात आली आहे। यावर्षी होणाऱ्या बजेटचा अनुमानित खर्च 65 कोटी रुपये असणार आहे। आरटीओ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यभरातील ट्रक चालक आणि वाहतूकदारांचं कामकाज ठप्प झालंय, त्यामुळे वाहतूकदारांचं दररोज किमान 5 ते 10 कोटींचं नुकसान होतंय। गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6व्या मार्गाच्या विस्तारासाठी घेण्यात येत असलेल्या 35 दिवसांच्या ब्लॉकपैकी 105 तासांचा ब्लॉक पूर्ण झालाय आणि 74 तासांचा ब्लॉक बाकी आहे। मुंबईकर सध्या 2 BHK घरांना सर्वाधिक पसंती देत आहेत। 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतच्या घरांच्या खरेदीमध्ये वाढ झाल्याचं सर्वेक्षणातून उघड झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावरती येत आहेत। त्यानिमित्तानं पुणे शहर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवून तैनात ठेवण्यात आलाय। पंतप्रधानांची सुरक्षा एसपीजी टीम 2 ते 3 दिवसांपूर्वीच शहरामध्ये दाखल झाली आहे। पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावरती येत आहेत। मेट्रोचं लोकार्पण आणि नव्या मार्गाचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या मेट्रो मार्गाचं उद्घाटन होणार आहे, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन 5 तास आज बंद असणार आहे। संध्याकाळी 7 नंतर स्टेशन प्रवाशांसाठी खुलं होईल। नवरात्रीत भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे। अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होईल। आमचा उद्देश विजय मिळवणं नाही तर लीड वाढवणं आहे, असं विधान रोहित पवारांनी केलं। यावेळी बोलताना त्यांनी आमदार राम शिंदेंना टोला लगावला। मंत्री असताना त्यांचा पराभव झाला, आता ते फक्त आमदार आहेत, असा घणाघाती टोला रोहित पवारांनी राम शिंदेंवर लगावला। मुस्लिम समाजानं आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी उपोषण सुरू केलं होतं, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं।
पुणे सोलापूर महामार्गावरील रावणगावमधील भुयारी मार्गाची दुरवस्था झाली। या ठिकाणी असलेल्या खड्ड्यांमुळे गावकरी हैराण झालेत। लवकरात लवकर भुयारी मार्गाची दुरुस्ती केली नाही तर आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। लाडकी बहीण योजनेचा जिल्हा मध्यवर्ती बँकांना फायदा झाला। सांगलीच्या जिल्हा बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1,32,000 नवीन बँक खाती उघडण्यात आलीत आणि त्यात शासनाकडून 40 कोटी रुपये खात्यात जमा करण्यात आलेत।